नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने आणि सायंटिफिक पद्धतीने तुम्हाला लैंगिक विषयावर समजवण्याचा प्रयत्न करीत असतो किंवा मार्गदर्शन करीत असतो आणि त्यावर उपचार करीत असतो. मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की सर्वांना आपल्या आयुष्यामध्ये आपलं लैंगिक आयुष्य हे खूप प्रिय असतं आणि लैंगिक आयुष्य सगळ्यांनी चांगलंच भोगायचं असतं ही सगळ्यांचीच इच्छा असते. पण त्यासाठी जितकी मेहनत करावी लागते, त्याला मेंटेन ठेवावं लागते, त्यासाठी कोणीच प्रयत्न करत नाही. कारण की लैंगिक आजार म्हटलं तर बघा, माझ्याकडे आता 20 ते 25 वर्षाचे काही पेशंट येतात, रुग्ण येतात, तर त्यांना जनरली सायकोलॉजिकल किंवा मिसकन्सेप्शन झाल्यामुळे त्यांचे आजार होतात. आणि जे 45-50च्या नंतर येतात त्यांना नेमकं त्यांच्या शरीरामध्ये एक तर डायबिटीज आढळून येतो किंवा ब्लड प्रेशरचे आजार आढळून येतात किंवा त्यांचे व्हॅस्क्युलर जे आपलं म्हणजे आर्टरीज असतात किंवा व्हेन्स असतात त्याचे आजार असतात. आणि खूपच जे वयस्कर असतात 55-60च्या नंतरचे, यांचे हार्मोनल दोष असू शकतात. तर मित्रांनो, प्रत्येक वयामध्ये ट्रीटमेंटचा जो आमचा पार्ट असतो तो वेगवेगळा असतो. म्हणजे समजा हेच औषध एक 25 वर्षाच्या पोरांना म्हणजे उपयोगी पडेल आणि हेच औषध 60 वर्षाच्या रुग्णाला उपयोगी पडेल असं होत नाही. कारण की प्रत्येक रुग्णामध्ये आपल्याला प्रॉपर ॲनालिसिस करून त्याचं कारण शोधून आपल्याला उपचार करण्याची गरज असते. मित्रांनो, चांगलं लैंगिक आयुष्य ठेवण्यासाठी तुम्हाला मी एक 4-5 टिप देतो आहे, जे जर तुम्ही प्रॉपरली जर तुम्ही फॉलो केलं तर मला वाटतं तुम्हाला कुठेही दवाखान्यात जाण्याची गरज पडणारच नाही. जसं की पहिलं मी तुम्हाला सांगेल की प्रॉपर एक्सरसाइज सकाळी उठल्या उठल्या 1 तास तरी आपल्या शरीराला द्या. त्याच्यामध्ये प्राणायाम, योगा करा आणि जे की तुम्हाला वॉकिंग करायचं असेल तर फास्ट वॉकिंग करा किंवा 1 तास जिम लावा. हे तुमच्या रुटीनमध्ये डेली राहू द्या. दुसरी गोष्ट, जिम झाल्यानंतर तुम्हाला 2 बॉईल एग आणि 1 ग्लास दूध प्यायचं आहे, जेणेकरून तुमच्या बॉडीमध्ये चांगलं टेस्टोस्टेरॉन लेवल पण राहील आणि त्याच्यामध्ये चांगले कोलेस्ट्रॉल आणि प्रोटीन असल्यामुळं ते पण तुमच्या हार्टला हेल्प करतील. तिसरी गोष्ट मी सांगेल, जर सकाळी तुम्ही लंच करत असाल तर फक्त तुम्ही एक चपाती खा किंवा अर्धी ज्वारीची भाकर खा, पण ग्रीन व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स याचं सेवन तुमच्या याच्यामध्ये जास्त राहू द्या जेवणामध्ये, तर तुम्हाला चांगलं सेक्शुअल लाईफमध्ये इम्प्रूव्हमेंट दिसेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी. दिवसातून कमीत कमी आपण 3 लिटर तर नक्कीच पाणी प्यायला पाहिजे. कारण जितकं चांगलं हायड्रेशन असेल तितकं चांगलं तुमचं सेक्शुअल लाईफ असू शकतं. की वॉटरला खूप महत्त्व आहे, म्हणून 3 ते 4 लिटरच्या दरम्यान तुम्ही वॉटर कंझ्युम केलंच पाहिजे असं मी तुम्हाला सांगेन. नंतर जेव्हा तुम्ही संध्याकाळी जेवण करता, संध्याकाळी जेवण 7च्या अगोदर करा. कारण की 7च्या नंतर जेवण जर तुम्ही केलं तर पूर्ण जे आपलं हार्ट आहे ते रक्त जे आहे पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टमला सप्लाय करतं आणि त्यामुळं कुठेतरी कामकिडा करताना आपल्याला रक्त कमी पडू शकतं. म्हणून 7 वाजता जेवण करा. पण एकच तुम्हाला सांगेल की संध्याकाळचं जेवण खूपच हलकं पाहिजे, ज्याच्यामध्ये फक्त अर्धी ज्वारीची भाकर किंवा पिठलं वगैरे असं काही पदार्थ खाल्लं तर चालेल तुम्हाला. आणि त्याच्याबरोबर काकडी, टोमॅटो, गाजर हे पण अत्यंत घेणं गरजेचं आहे. आणि रात्री झोपताना एक आपलं मेथीदाण्याची आपलं पेस्ट करायची आणि ती मधामध्ये टाकून 1 चम्मच रोज रात्री झोपताना ती पेस्ट खाऊन घ्यायची, जेणेकरून तुमचे टेस्टोस्टेरॉन हार्मोन लेवल चांगली मेंटेन ठेवण्यासाठी ही पण पद्धत एक तुम्हाला चांगली मदत करू शकते. व रात्री 5-6 बदाम भिजवून ठेवायच्या आणि सकाळी त्या घेऊन टाकायच्या. त्याच्यामुळे पण तुम्हाला गुड कोलेस्ट्रॉल आणि व्हिटॅमिन ई हे पण चांगलं मिळू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो पदार्थ आहे दॅट इज द ओमेगा फॅटी 3 ॲसिड. तर ओमेगा फॅटी 3 ॲसिड जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला फिश म्हणून भेटतं किंवा काही व्हेजिटेबल्स म्हणून भेटतं, तर तुम्ही ते पण तुमच्या आहारामध्ये जास्त प्रमाण ठेवा. कारण की चांगलं लैंगिक आयुष्य मेंटेन ठेवण्यासाठी व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन B1, B2, B6, B12, आयर्न, झिंक, कॅल्शियम, फॉस्फरस ह्या सगळ्यांचे फॅटी ॲसिड हे सगळ्यांची तुम्हाला अत्यंत गरज असते. पण यांचं प्रमाण जर तुमच्या शरीरामध्ये संतुलित असेल आणि तुम्हाला कोणताही आजार नसेल तर तुम्ही लैंगिक आयुष्य चांगल्या प्रकारे तुम्ही जगू शकता. धन्यवाद मित्रांनो.